मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता काव्याला विचारते, काय ग, तुझं आणि जीविकाचं सतत काय सुरू असतं? तेव्हा काव्य जरा घाबरते, कारण ती जीविका नसून जीवा असतो. मग आता चेहरा काय एवढा गोरामोरा झालाय असं आता पुन्हा नंदिनी विचारते. अगं, हा काय UPSC लेवलचा प्रश्न नाहीये, बोल ना अगं तू. काय चाललंय, काय काही लपवत तर नाहीयेस ना, असं ती तिला विचारते. तर दुसरीकडे युग आता व्हिडिओ गेम खेळत असतो. त्याचवेळी पार्थ मात्र तेथे काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि पार्थचं पाकिट पाहून लगेच त्यातून पैसे काढत म्हणतो, चला 1,500 रुपये घेतले. पार्थची नजर असते त्याच्यावर. मग आता काय रे, 500च्या 3 नोटा म्हणजे 1,500 झाले का रे, असं पार्थ विचारतो. त्यावेळी मी बघत होतो तुझं लक्ष आहे की नाही, म्हणून मी 1,500 म्हणालो, तसे 3,000 झाले ना, असंही जीवा हसतच उत्तर देतो. दोघेही आता एकमेकांची चांगलीच गंमत करत असतात. तेव्हा आता पार्थ म्हणतो, ही जी गंमत करत आहेत ना, ती फक्त बाबांसमोर येऊ देऊ नका म्हणजे झालं. कारण मगाशी मी बाबांच्या तावडीतून तुला वाचवलंय. कारण मला काय बोलला होता की मी क्लायंटकडे चाललोय, परंतु तुझी बाईक कुठे होती, तर मंदिराजवळ. तेव्हा युग आता त्या दोघांकडे पाहतच राहतो. आणि तू क्लायंटकडे गेलाच नाही जीवा, असं का खोटं बोललास रे तू? त्याच्या शर्टचं बटन लावत पार्थ म्हणतो, जर असंच वागत राहिला ना, तर मी तुला सॅलरी अजिबात देणार नाही हा. तेव्हा जीवा जरा घाबरतोच. तर दुसरीकडे नंदिनीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी टाळाटाळ करत काव्या म्हणते, अगं तसं काही नाहीये ताई, आणि पराक्रमाचं मला ऐकायचंय अगं ताई. तू काय पराक्रम केलाय ते जरा सांगतेस का मला? त्यावेळी नंदिनी विचारते, मी कुठे काय केलंय? अगं ताई, तुझा देवळातला पराक्रम कळालाय मला. एक लग्न मोडून आलीस तू. त्यावेळी आता मोडून नाही अगं, लावून आले आहे, असं नंदिनी म्हणते. त्यावेळी एक मिनिट, अगं तुला कुणी सांगितलं ग, असं नंदिनी विचारते. तेव्हा काव्या खोटं बोलते की जीविकाने मला सांगितलं, कारण तिला सवय आहे ना असं मंदिरात जायची. त्यामुळे ती मला म्हणाली, तुझ्या ताईने एक लग्न मोडलं आणि दुसरं लावलं, कारण तिने प्रत्यक्ष बघितला होता ना तुझा हा पराक्रम देवळातला. इकडे आता पार्थ विचारतो, काय रे, आई जेव्हा म्हणते देवळात जा, तेव्हा तू जात नाही, आणि आज तुझं देवळात काय काम होतं? तेव्हा जीवा आता उत्तर देण्याचं टाळाटाळ करत असतो. मग नंतर तो उडवाउडवीची उत्तरं देत असतो की स्टडी करायचा होता मला. पार्थ विचारतो, अरे कसला स्टडी? मग आता मंदिराचं कोरीव काम मला बघायचं होतं. तेव्हा ते आहे ना एक क्लायंट, त्यांची लॉबी आहे ना, लॉबी तशी त्या मंदिरासारखी डिझाईन करून त्यांना हवी आहे, त्यामुळे ती म्हणत होते. तेव्हा युग म्हणतो, तरीही म्हटलं हा सारखा मंदिरांमध्ये का जायला लागलाय? आज मुंबादेवी, उद्या महालक्ष्मी. तेव्हा तुझ्या तर आता, असं म्हणून जीवा आता युगला फटके देत असतो. तर पार्थ आता त्या दोघांनाही गप्प करण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे आरुषी विचारते की अगं ताई, काय पराक्रम करून आलीस तू? त्यावेळी नंदिनी म्हणते, अगं पराक्रम वगैरे काही नाही, जे योग्य होतं ना तेच मी केलं. मी काय केलं, फक्त 2 प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आणलं, आणि मला असं वाटतं की 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायला हवं, जीवांनी एकत्र यायला हवं, दॅट्स इट, बाकी काही नाही. नंदिनीने असं म्हटल्यावर काव्याच्या मनात लाडू फुटू लागतात. तेव्हा ती आता विचार करते की मगाशी जीवासुद्धा असंच म्हणाला होता की मलाही असं वाटतं 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायलाच हवं. तेव्हा आरुषी विचारते, काय ग ताई, म्हणजे 2 प्रेम करणाऱ्या जीवांची, व्यक्तींची तू लग्न लावून देणार का? त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही हा, असं नाही, आणि आत्ता आपल्याला प्रेमाचा विचार करायचा नाही, तर फक्त अभ्यासाचा आणि अभ्यासाचाच विचार करायचा आहे. तेव्हा आरुषी आता लगेच काव्याकडे जाते. तिला जवळ घेत विचारते, कळलं का? अगं काव्या, आता आपल्याला लग्नाचा विचार करायचा नाही. लग्नाचा विचार कोण करणार? तर काव्या जोरात ओरडते, ताई करणार. तर आता नंदिनी म्हणते, गप्प बसा हा, लग्नाचा विषय काढायचा नाही. इकडे आता पार्थ विचारतो की खरं खरं सांग हा जीवा, तिकडे मंदिरामध्ये तू काय करत होतास नक्की? पण अजिबात नेहमीसारखं लपेटायचं नाही, खरं खरं सांगायचं, मला उत्तर खरं खरं हवंय. तेव्हा जीवा म्हणतो, एक मिनिट मी सांगतो, पण भाई तू तिथे काय करत होतास ना ते अगोदर सांग. त्याचा प्रश्न बरोबर आहे असं युग म्हणतो, कारण तू तिथे काय करत होतास भाई ते अगोदर सांग. तेव्हा पार्थ म्हणतो, हो सांगतो मी. त्याचं असं झालं, मी ऑफिसला जायला निघालो आणि कुणाची तरी मदत करायची म्हणून मी तिथे एक मंदिरात गेलो, आणि मग पुढे घडलेला सर्व प्रसंग तो सांगू लागतो. कशा प्रकारे एका मुलीला मी मदत केली आणि तिला मंदिरात घेऊन गेलो. तेथे गेल्यानंतर तिच्या होममधील एका मुलीचं
तिने तेथे लग्न लावून दिलं. हे सगळं सगळं तो आता सांगू लागतो. तेव्हा हे सगळं सांगितल्यानंतर आता पार्थ म्हणतो, अरे नाव विचारायचं राहिलं रे त्या मुलीचं काय होतं ते. तर इकडे आता आरुषी विचारते, काव्याच्या आणि माझ्या प्रेमात जर कोणी पडलं तर नंदिनी ताई. तेव्हा नंदिनी म्हणते की आगाऊपणा करायचा नाही हा, फक्त अभ्यासावर फोकस करायचा. बरं काव्या म्हणते, आमचं जाऊ दे, मग तू तुझं सांग, तू तुझं हे तत्व कायम पाळशील का? तू असं कायमच दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणशील? तेव्हा हो, मी एकत्र आणील, अर्थात ते डिझर्विंग असतील तरच. कारण दोन प्रेमात पडलेल्या व्यक्ती सज्ञान असतील आणि आर्थिकदृष्ट्या एकमेकांची जबाबदारी घेण्यासाठी, सर्व पुढची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम असतील आणि अर्थात त्यांचं प्रेम खरं असेल, तर मीच काय अख्ख्या जगाला सपोर्ट करेल आणि आजही मी तेच तर केलं, असं आता नंदिनी म्हणते. तेव्हा काव्याला आता आनंद होतो की जर जीवाने आता चांगलं काम केलं तर आमचंही लग्न क्षणात होईल. तर आता इकडे नंदिनी असं नाव त्या मुलीचं होतं असं आता जीवा म्हणतो. त्यावेळी त्याचीच फिरकी घेत पार्थ विचारतो, काय रे तुला कसं माहीत नंदिनी नाव होतं ते? मग आता ते महत्त्वाचं नाही आहे. अरे तो व्हिडिओ नाही का, तो व्हायरल होतोय, तेव्हा मला समजलं तिचं नाव नंदिनी आहे. तुला पाठवू का तो व्हिडिओ? असं म्हणून जीवा आता लगेच त्याला तो व्हिडिओ पाठवतो. आणि मग आता पार्थ म्हणतो, तुला कशाला नाव हवं होतं तिचं? तू काय प्रेमात वगैरे पडलास का? असं युग आणि जीवा हे दोघेही पार्थला विचारतात. त्यावेळी पार्थ म्हणतो, चपे असं काहीच नाही आहे, गप्प बस, निघा तुम्ही तिकडे तुमच्या रूममध्ये. त्यावेळी आता चपे नाही, आता नुसतं जपे जपे, नंदिनीचा जपे, असं तुझं चालणार आहे. मला माहिती आहे ना, आता तू नंदिनी याच नावाचा जप करणार, कारण तू तिला लिफ्ट दिली ना म्हणून, असं आता जीवा म्हणतो. तेव्हा पार्थ आता त्या दोघांनाही म्हणतो की गंमत करायची नाही हा माझी, असं काही नाही आहे. त्यावेळी पार्थच्या मनात मात्र नंदिनीच आता बसलेली असते, कारण अगदी सुंदर सोजवळ अशी नंदिनी त्याला फारच आवडलेली असते. मग नंतर युग म्हणतो, स्वीट ड्रीम. तेव्हा आता पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, अंधेरीच्या साईटवर जायचं आणि तेथे गेल्यानंतर सगळ्या कामाचा आढावा मला द्यायचा, चालेल ना? मग आता जीवा म्हणतो, हो चालेल, असं म्हणून तो तेथून जायला निघतो. त्याच वेळी आता पुन्हा युग आणि जीवा हे दोघेही मागे येतात आणि स्वीट ड्रीम नंदिनी असं म्हणून तेथून जातात. त्याच वेळी आता पार्थ मात्र गालातच हसतो आणि नंदिनीचा तो व्हिडिओ पुन्हा 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 पाहू लागतो आणि तिच्या प्रेमामध्ये अगदी तो हरवून जातो. दुसरीकडे नंदिनी आता काव्य आणि आरुषीला म्हणते की आता प्रेमाचा अभ्यास बस झाला, आता अभ्यासाकडे लक्ष द्या, असं म्हणून दोघींनाही ती दम भरते. तेव्हा इकडे नंदिनी आता गुड नाईट म्हणून तिच्या रूमकडे जायला निघते. तर काव्याला आता जीवाची खूप आठवण येते. ती मनातच विचार करते की आपलं प्रेम हे खरं आहे जीवा, आणि ताईच्या मोटोप्रमाणे आपण एकत्र येणारच, असं म्हणून ती आता गालातच हसते. आता दुसऱ्या दिवशी जीवा आणि काव्या हे दोघेही बाईकवरून चाललेले असतात. काव्या त्याच्यावर जोराजोरात ओरडत असते की अरे तुला समजतं की नाही, रात्रीचा असा कॉल करत जाऊ नकोस, कारण ताईची नजर माझ्यावर असते आणि ती सारखी सारखी प्रश्न विचारत असते. ते एक्झाम असते त्या ठिकाणी ते दोघेही जातात. जीवा मात्र गाडी बंद करत नाही, गाडीचा रेस आपला वाढवतच राहतो, कारण त्याप्रमाणे काव्य जोराजोरात त्याच्यावर ओरडत असते आणि तो गाडीचा रेसच कमी करत नाही. आता ती डायरेक्ट गाडी बंद करते आणि चावीच काढून घेते. तेव्हा तो विचारतो, काय झालं? मग आता म्हणजे मी एवढा वेळची काही बोलले ते तू ऐकलंच नाहीस का, असं काव्य विचारते. मग आता जीवा म्हणतो, कसं आहे ना अगं, मी रेस वाढवतच गेलो त्यामुळे नाही समजलं. मग आता जीवाला ती रागातच म्हणते, ऐक ना, अरे रात्रीचा कॉल करत जाऊ नकोस, नाहीतर उत्तरं देताना माझी खूप धांदल उडते ताईला, ताई नेमकी पाहते आणि जीविकाचा कॉल येतो, असं होतं. मग आता तो म्हणतो, नाही मला राहत तुझ्याशिवाय, मग मी काय करू? तेव्हा आता ती म्हणते की पण अरे कंट्रोल करत जाना जरा, मी घरी असते, तुला सांगितलंय ना 1000 वेळा फोन करायचा नाही म्हणून. रात्री काय झालं माहीत आहे का, जेव्हा मी ताईला म्हटलं की तू ते तिथे मंदिरामध्ये लग्न मोडलं, तेव्हा ताईने मला विचारलं की तुला कसं माहीत की ते लग्न थांबवलं होतं म्हणून. त्यावेळी आता माझी उत्तर देताना खूप धांदल उडाली होती. मग जीवा विचारतो, काय सांगितलं काय मग तू उत्तर? त्यावेळी आता काय नाही, पुन्हा जीविकाच्या नावावर खपवलं की जीविकाने फोन करून मला सांगितलं हे सगळं प्रकरण. तेव्हा तो म्हणतो, गुड,
पण खरंच डेंजर आहे बरं का तुझी बहीण, असं आता तो तिला म्हणतो. मग आता ती म्हणते, हो बाबा डेंजरच आहे, आता तिच्यापासून सावध राहायला हवं आपल्याला. पण आता माझी एक्झाम आहे, मी जाऊ का आतमध्ये, असं ती विचारते. तेव्हा आता तो म्हणतो, हो जा की. तेव्हा ती आता पुन्हा जायला निघते आणि मागे वळते, म्हणते, जीवा, अरे आज माझी एक्झाम आहे आणि एक्झामच्या वेळी काय करायचं असतं तुला माहीत नाही का रे, विश वगैरे. तेव्हा तो आता म्हणतो, तुला असं वाटतं का मी तुला विश करणार नाही? मग आता असं म्हणून तो खिशातून लाल गुलाबाचं फूल काढतो आणि तिला ते फूल देत म्हणतो की लवकरात लवकर कलेक्टरीन बाई हो बाई एकदा, म्हणजे तुझा हा अभ्यास आहे ना तो तरी संपेल, असं म्हणून तो तिला मिठी मारतो. तेव्हा ती आता म्हणते, हो बाबा होते रे. तेव्हा ती आता पुन्हा त्याला बाय करून जायला निघते आणि तिची ओढणी ना आता त्या गाडीमध्ये अडकते. तिला वाटतं की जीवानेच ओढणी पकडली आहे. ती म्हणते, जीवा झाली का रे तुझी मस्ती सुरू? प्लीज नको ना मस्ती करू, सोड ना, मला जायला उशीर होईल रे. मग आता जीवा तिच्याकडे पाहतच राहतो आणि तो आता हाताची घडी घालून उभा राहिलेला असतो आणि म्हणतो की मी कुठे काय तुझी ओढणी धरली आहे बघ बरं, असं म्हणून तो तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो. आणि पुन्हा आता ती म्हणते, बापरे असं झालं का, सॉरी हां. तेव्हा तो आता म्हणतो की बघ मी तुझी ओढणी पकडली होती का नाही ना? ती म्हणते, बरं रे बाबा नव्हती ना पकडली. तो आता तिला फ्लाइंग किस देतो, तर आता ती असा हातमध्ये आडवा करते. तेव्हा तुला सांगितलंय ना लग्ना अगोदर काहीच नाही. मग आता तो पुन्हा असा तो किस घेतो आणि आपल्या खिशात ठेवतो. जीवा म्हणतो, हो मला माहिती आहे, 2351वा हा फ्लाइंग किस आहे आणि तो मी कधीही तुला देणार नाही, लग्नानंतरच सगळं काही. ती आता म्हणते, हो बाबा आता जाऊ का मी आतमध्ये? मग आता ती आतमध्ये जायला निघते. तेव्हा तो जोरातच म्हणतो की चांगला पेपर दे आणि फोकस कर, असं म्हणून तो पुन्हा तिला फ्लाइंग किस देतो आणि ती हात आडवा करते. तो किस तो पुन्हा खिशात ठेवतो. असं त्या दोघांचे इशारे सारखे सुरू असतात आणि ती एक्झाम हॉलमध्ये जाते. दुसरीकडे पार्थ आपल्या साईटवर निघालेला असतो, पण त्याला असं सतत वाटत असतं की नंदिनी मला भेटावी, कारण आता नंदिनी भेटणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याला ती एका भेटीतच खूप अशी आवडलेली असते. एवढी डॅशिंग मुलगी, एवढी सुंदर, सोज्वळ, साधी राहणारी मुलगी त्याच्या मनात अगदी भरलेली असते. म्हणूनच तो आता गाडीतून जाता जाता पुन्हा काल जेथे नंदिनी आणि त्याची भेट पहिल्यांदा घडलेली असते, अचानक नंदिनी येऊन त्याच्या गाडीत जी बसलेली असते त्याला ते सारखं आठवतं आणि मग तो सारखा इकडे तिकडे पाहत असतो की कधी एकदा मला नंदिनी दिसेल. त्याची नजर आता कावरीबावरी होत असते. त्यानंतर कशा प्रकारे तिने ते लग्न मोडलं आणि खरं प्रेम त्या सुमनला मिळवून दिलं, हे सगळं काही त्याला आठवतं. दुसरीकडे रम्या आता पार्थच्या प्रेमामध्ये पूर्णपणे अगदी वेडीपिशी झालेली असते. ती आपला आता कपाट उघडते, त्यामध्ये तिने हर्ट शेपमध्ये पार्थचे खूप सारे असे फोटोज आता चिटकवलेले असतात. ती आता त्या फोटोकडे पाहून आय लव्ह यू पार्थ असं म्हणते आणि त्याच्या आठवणींमध्ये अगदी ती रंगून जाते. आय रिअली लव्ह यू पार्थ असं म्हणून त्या फोटोंवरून ती आता हात फिरवत असते. दुसरीकडे एक आजी आजोबा आपले रस्त्याने चाललेले असतात. तर आता चालत असताना आजोबांना जरा धाप लागते. आजी विचारते, काय झालं हो? मग आता ते म्हणतात की मी एका ठिकाणी जरा बसतो, असं म्हणून ते तेथे बसतात. तेवढ्यातच पार्थची नजर आजी आजोबांवर जाते. लगेच गाडी थांबवून तो त्यांच्याजवळ येतो. प्रेमाने आपुलकीने त्यांची विचारपूस करतो. तुम्हाला काही त्रास होतोय का? हॉस्पिटलमध्ये जायचंय का? असंही विचारतो. मग आता ते म्हणतात, नाही मी ठीक आहे, थोडी धाप लागली होती एवढंच. मग पार्थ लगेच स्वतःची पाण्याची बॉटल त्यांना देतो आणि म्हणतो, पाणी प्या म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल. तेव्हा तुम्हाला सोडू का कुठे, असं पार्थ विचारतो. तेव्हा नाही मी ठीक आहे असं आजोबा आणि आजी म्हणतात आणि त्याचे आभार मानतात. त्यानंतर आता आजी आजोबा बोलत असतात की पैसे ट्रान्सफर करायचे होते ते केलेत का? आजी म्हणते, अहो नव्हते ना माझ्या अकाउंटला पैसे म्हणून नाही ट्रान्सफर केले. तेव्हा आता हे सगळं काही पार्थ ऐकतो आणि लगेच मागे येत म्हणतो की अहो तुमच्याकडे पैसे नसतील पण माझ्याकडे आहे ना. तुम्ही आता हात उंचावून जेव्हा नातवाला आशीर्वाद दिला तेव्हा तुमचा मोठेपणा मला दिसला आणि हे घ्या पैसे, असं म्हणून तो लगेच पाकिटातून पैसे काढतो. तेव्हा ते दोघेही म्हणतात, नको नको पैसे नको आम्हाला, आणि हा या नातवाचा हट्ट समजा, छोटासा हट्ट आहे हा हा, असं म्हणून ते आता लगेच
त्यांना पैसे देतात. आता ते आजी आजोबा प्रेमाने आपल्या नातवाकडून पैसे घेतात आणि मग पार्थ गाडीत बसायला निघतो. तेवढ्यातच नंदिनी आता रिक्षातून तेथे आता त्या रिक्षावाल्या काकांना म्हणते, इथेच थांबवा, इथेच थांबवा, असं म्हणून ती पटकन त्यांना पैसे देते आणि लगेच त्या आजी बाबांजवळ येऊन थांबते. म्हणते की तुम्हाला सांगितलं होतं ना, अजिबात असं पायी चालत यायचं नाही, रिक्षाने यायचं म्हणून. ती लगेच आता आपल्या पर्समधून पाण्याची बॉटल काढते आणि आजी आजोबांना पाणी देते. पार्थ आता नंदिनीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, तुम्ही? तेव्हा नंदिनी देखील आता पार्थकडे पाहतच राहते. दुसरीकडे रम्या आता पार्थच्या प्रेमामध्ये अगदी वेडीपिशी झालेली असते. तेव्हा ती आता म्हणते, पार्थ मी तुला कसं सांगू रे की मी तुझ्या प्रेमामध्ये किती वेडी आहे. मला आई लहानपणी सांगायची ना, जेव्हा मी लहानपणी खूप रडायची ना पार्थ, तेव्हा माझी आई लगेच तुझ्याकडे घेऊन जायची आणि माझं रडणं थांबायचं अक्षरशः. मी सगळं लिहू का याद की फक्त आय लव्ह यू लिहू, असं म्हणून आता ती आता त्या फोटोकडे पाहतच राहते. त्यानंतर आता ती डोळे बंद करते आणि म्हणते की मी डोळे बंद करून तुझा अगोदर चेहरा आठवते, माझ्या मनात ज्या काही भावना आहेत आणि मग त्या लिहून काढते, असं म्हणून ती अगोदर आता डोळे बंद करते. इकडे आता पार्थ विचारतो, तुम्ही इथे कशा? मग आता नंदिनी म्हणते, तुम्ही इथे कसे? तेव्हा आता तुम्ही एकमेकांना ओळखता का, असं त्या बाबांना नंदिनी विचारते. मग आता ते बाबा म्हणतात, हा आमचा ना आत्ताच झालेला नातू आहे, आम्हाला आत्ताच हे रिलेशन समजलं, एकमेकांबरोबरचं नातंही समजलं. तेव्हा नंदिनी जोरातच हसू लागते. बाबा म्हणतात, ऐक ना नंदिनी, अगं रात्रीच्या जेवणाची सोयीसुद्धा केली हा त्याने हे पैसे देऊन. त्यावेळी हसायला काय झालं आता, असं पार्थ विचारतो. तेव्हा आता नंदिनी म्हणते, अहो डीपी सन्स आणि इंडस्ट्रीयल तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळी पार्थ म्हणतो, हो माहिती आहे, खूप मोठे त्यांच्या इंडस्ट्रीज आहेत आणि मशिनरी आहेत त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो हेच आहेत ते मिस्टर दिवाकर पटवर्धन आणि त्यांच्या ह्या मिसेस मंगला पटवर्धन. तेव्हा पार्थ आता डोक्यालाच हात मारून घेतो. त्यावेळी पार्थ आता गालातच हसतो, त्याचीच त्याला लाज वाटू लागते आणि म्हणतो की सॉरी हा, मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. त्यावेळी पटवर्धन बाबा म्हणतात की ॲक्च्युली आम्ही सॉरी, कारण मीच आमची आयडेंटिटी लपवली आणि मघाशी ना मी आनंद पटवर्धन यांनाच पैसे ट्रान्सफर करण्याबद्दल बोलत होतो आणि तुला काय वाटलं पैसे नाही आहेत, पण तू एवढा प्रेमाने देत होता ना, म्हणून मला ते खूप आवडलं आणि मी ते पैसे घेतले. असाच प्रेमाने वागत राहा म्हणजे तुला खूप बरकत येईल, असं म्हणून ते आता पार्थचे पैसे पुन्हा देऊन टाकतात. त्याच वेळी आता नंदिनी म्हणते की खरं तर त्यांच्याकडे पाहून वाटणार नाही हा असं की हे खूप श्रीमंत आहेत, परंतु आमच्या आनंद निवासले यांनी खरंच खूप भरघोस मदत केली आहे. नंदिनी म्हणते, ॲक्च्युली काका काकूंना 2 मुलं आहेत आणि ते दोघेही अमेरिकेत आहेत आणि त्यांना जर कधी अस्वस्थ वाटलं तर आमच्या आनंद निवासमध्ये ते 1-2 दिवस असे येतात राहायला. त्यानंतर पार्थ विचारतो, ते अनाथ आश्रम आहे का? मग आता नंदिनी म्हणते, नाही हो, आम्ही त्याला अनाथ आश्रम नाही म्हणत, ते आनंद निवास आहे. देवाचा हात प्रत्येकाच्या डोक्यावर असतोच, परंतु जर आधीमध्ये कुणाची साथ सुटली तर आनंद निवास आहेच. त्यावेळी पार्थला आता खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, खरंच वाव, तुम्ही खूप छान काम करताय. नंदिनीच्या कामाचं तो कौतुक करतो. त्यानंतर पार्थ म्हणतो, मला कॉन्ट्रीब्यूट करायला नक्कीच आवडेल, असं म्हणून तो पैसे देऊ करतो. त्याचवेळी आता, नाही आम्ही असं डोनेशन स्वीकारत नाही, परंतु तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता डायरेक्ट आमच्या संस्थेच्या अकाउंटवर, हे माझं कार्ड आहे, हे घ्या, असं म्हणून नंदिनी त्याला ते कार्ड देते. मग आता ती म्हणते की तुमचं इन्कम टॅक्स रिसिप्ट त्याचबरोबर डोनेट केल्याची रिसिप्टसुद्धा तुम्हाला मिळेल. तेव्हा दोघेही एकमेकांना थँक्यू असं म्हणतात, हातात हात मिळवतात आणि एकमेकांकडे हसतच पाहत राहतात. दुसरीकडे रम्या आता पार्थच्या प्रेमात वेडीपिशी झालेली असतेच. तेव्हा ती आता पार्थसाठी लव्ह लेटर लिहिणार असते, पण आता पार्थबद्दल मनात ज्या फिलिंग्स असतात ती त्या सगळ्या लिहून काढणार असते आणि म्हणते की माझा हात खूप थरथर कापतोय आणि हृदय धडधडतय. आजपर्यंत मनाच्या तळाशी रोखून ठेवलेलं हे प्रेम उसळी घेऊन चक्क ओठांपर्यंत आले. होय पार्थ, अरे मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझं रूप, तुझा तो रुबाब, तुझा थोडासा गंभीर तो चेहरा, सगळंच अगदी मोहक आहे आणि मनाला भुरळ घालणारं. आज मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगितलंय पार्थ. आय लव्ह यू सो मच पार्थ, असं म्हणून ती आता त्याला प्रेमपत्र लिहिते. तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतोस का? मी तुझ्या उत्तराची वाट पाहतीये पार्थ.
तुझीच रम्या म्हणून लिहिलेल्या त्या प्रेमपत्राकडे ती आता पाहतच राहते. तेव्हा आय लव्ह यू पार्थ, आय लव्ह यू सो मच असं ती जरा मोठ्यानेच ओरडते. तेवढ्यातच पार्थ तेथे येतो. पार्थ विचारतो रम्या. मग आता ती खूपच घाबरते आणि ते प्रेमपत्र पाठीमागे लपवते. तेव्हा तो आता विचारतो काय ग, काय लपवतीयस तू? तेव्हा ती आता अजूनच घाबरते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ हा रोडवरून चाललेला असतो. तेवढ्यातच आता स्कूटीवरून लगेच नंदिनी तेथे येते. तिने हेल्मेट देखील घातलेलं असतं. ती आता लगेच तिची गाडी थांबवते. मग आता तो मागे पाहतो आणि विचारतो हॉट प्लेझंट सरप्राईज तुम्ही? तेव्हा ती आता म्हणते मागच्या वेळी मी तुम्हाला भाग पाडलं होतं लिफ्ट द्यायला, आता मी तुम्हाला लिफ्ट देणार आहे असं म्हणून ती त्याला तिच्या गाडीवर बसवते आणि मग ते दोघेही आता लगेच गाडीवर जाऊ लागतात. तिची ओढणी आता पार्थच्या डोक्यावरच पडते आणि तो आता तिचं प्रेम ते अनुभवत असतो. दुसरीकडे आता काव्या आणि जीवा एकमेकांना भेटतात. तेव्हा आपण थोडे दिवस भेटणं थांबूयात का, तुला टेन्शन आलं असेल तर, असं काव्याला तो विचारतो. तेव्हा त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणते की तुला भेटल्याशिवाय मी नाही राहू शकत अरे जीवा. तर आता दुसरीकडे पार्थला आता थोडं काम असतं. तो आता रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा आता रम्याने जे लव्ह लेटर लिहिलेलं असतं ते तेथे असतं. एक छोटी मुलगी येते आणि तिला समजतं की रम्याने ते लव्ह लेटर पार्थ दादासाठी लिहिलंय. तेव्हा ती आता त्याच्यावर आय लव्ह यू पार्थ असं लिहिते. तर आता पार्थ ते लेटर पाहतो. त्यानंतर रम्या आता तेथे हॉलमध्ये असते. त्यावेळी पार्थ तेथे जातो आणि रम्या असं जोरातच ओरडतो. आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.